सध्या बरेच जण शारीरिक आरोग्याकडे खूप चांगलं लक्ष देत आहेत. पण मानसिक आरोग्याकडे बऱ्याच जणांचं दुर्लक्ष होतं. आज एक ओपीडीला एक पेशंट कुणाचाही शब्द ऐकू वाटत नाहीत किंवा कुणाचंही संभाषण ऐकू वाटत नाही अशी तक्रार घेऊन माझ्याकडे आली होती. तर आपल्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये त्यासाठी खूप सुंदर वर्णन आलेलं आहे. आपल्या आयुर्वेदामध्ये जे 7 धातू सांगितलेत, त्यापैकी रसधातूचा क्षय झाला असता रसे रोक्ष, श्रमः, शोषो, ग्लानी, शब्द असहिष्णुता. म्हणजेच काय, की रसक्षय झाला असता, वृक्षता, रोष, शब्द असहिष्णुता म्हणजेच काय, की कोणाचे शब्द ऐकू वाटत नाहीत अशी लक्षणे दिसतात. तर अशा वेळी तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्याकडे खूप चांगलं लक्ष देणं गरजेचं असतं. भरपूर जणांमध्ये चिंता हे याचं एक मुख्य कारण असू शकतं. भरपूर जर तुम्ही चिंता करत असाल, तर असे प्रॉब्लेम्स तुम्हाला भविष्यात जाऊन होणार आहेत. तर त्यासाठी म्हणून सर्वप्रथम तुम्ही आधी सकाळी उठलात, की मोबाईल बाजूला सोडून एक 5 मिनिटं जर तुम्ही शांतपणे ध्यानस्थ बसून राहिला, तर नक्कीच असे तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ते कमी होण्यास मदत होणार आहे. आणि सोबत जर तुम्ही कुठल्याही तुमच्या नजीकच्या वैद्याकडे संपर्क करून ब्राह्मी तेलाची जर शिरोधारा तुम्ही करून घेतली, तर असे तुमचे मानसिक जे काही प्रॉब्लेम असतील, तर ते नक्कीच बऱ्यापैकी कमी होणार आहेत. धन्यवाद.